आज सकाळी नाही तर डायरेक्ट दुपारी अंडा भातावर ताव मारला, सोबत पापड पण होता. काय भारी लागर. त्यानं तारक मेहताचा उलटा चष्मा लागला होता. बहुतेक लोक 50-60 वेळा बघतील पण जेवताना त्यात लावतील. गाडीची सर्व्हिसिंग केल्यावर भारी वाटतंय चालवायला. मग दोघ जण निघलो फाट्यावर जावाला. तिथे निर्भय दर्शक आल्या घेऊन आलता. यो मधीन हात ठेवी बोलता आयटमनी व्हिडिओ बघली तर सोडून जाईल. चोल्याची उघडी वालून आल्यानं पाय बांधी होतो. हा गडी मेन आहे बोलतो पक्की चिंबोर मिळतील. हे पायपावरशी खाली टाकली होती. 1 लागला त्यान. जास्त नाही 7-8 मिली बस झाली आल्यासारखी. आल्या कारण निघलो घरा जावाला. हवेने सवरून 4 आले नाही त्यांना मोठी मोठी साथ भेटली न बोलता 800 निघली. हा बोलते उद्या माझा लपरा तुझ्यामुळे तुटल. ड्रायव्हर साहिल होता. मला भीती नव्हती वाटत कारण परत दोघांची पण लागल. संध्याकाळी आलू केलेला जीवाला वाईस बरा वाटतंय. मॅन ऑफ द सिरीजची चड्डी. इकडे खिडकीन 2 तबलं ठेवलं होतं. चांगल्या वादासाठी उताना करून ठेवलं. ऑर्डरला पाहिजे असतील तर नवीन आणा पण हे नाही मिळाचं. कोलगेटनं साबण आणायला जावाची बारी आल्यावर समजाचं यावर्षी कर्तव्य आहे. पवन बटर घेतला मिक्स करून खावाचा पक्की ताकद येतं. अनिशला सांगला तर हसव होता. त्यानं शुभम भेटला. उद्या पलून लग्न आहे त्याचा. पोरीला जेवण नाही करता या म्हणून जास्त मॅग्या घेतल्या. बीजीएमआय खेळायला फक्त नाद पाहिजे. ज्याने त्याला 2 पोरं झाली तरी नाद नाही गेला. कुठले गटारान जनावर अटकल्या तो बघायला 17 जण गेल्यावर समजला 5-6 आहे. त्याला वाचवाचा होता पण साली जीप बाहेर काढली. मग रात्री जेवून साहिल मी नयनदान निकेत गेलो डोंगरावर. जाम भारी व्ह्यू दिसत होता. पोरा पिवाला येतान वाट लावून जातान. सगळे कातलाव बिअरच्या बाटल्या फोरल्यान. परवा कोण आलो तर असा नगर करू आपलीच माणसं बसायला येतात.